पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। गुजरात महाराष्ट्र सीमेवर विसरवाडी पोलिसांचा मोठा डाव यशस्वी, 13 लाखांची अवैध दारू जप्त। गुजरातकडे जाणारी दारू तस्करी उधळली, क्रेटासह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात। महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीविरोधात विसरवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 13,06,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। खांडबारा शेही मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुजरातकडे जाणारी मोठी दारू तस्करी उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयेश खलाडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की खांडबारा गावाच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाची क्रेटा कार मोठ्या प्रमाणात देशी दारू व बियर घेऊन गुजरातकडे रवाना होणार आहे। माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी खांडबारा शेही निजामपूर मार्गावर सापळा रचून वाहनांची कसून तपासणी सुरू केली। दरम्यान संशयित क्रेटा वाहन दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून साथीदारांसह अंधाराचा फायदा घेत शेताच्या दिशेने पळ काढला। पोलिसांनी तात्काळ वाहन ताब्यात घेऊन तपासणी केली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या, बियरचा साठा आणि वाहन असा एकूण 13 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल आढळून आला। या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील अवैध दारू तस्करीला मोठा आळा बसण्याची चर्चा परिसरात सुरू आहे। पोलिसांनी जप्त मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा केला असून प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे।